पालकांनी अल्पवयीन मुलाकडे दिलेली गाडीची चावी आणि पबमध्ये जाऊन पार्टी करण्यासाठी दिलेली परवानगी आता त्यांच्या चांगलीच अंगलट आल्याचं पाहायला मिळते। पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात रोज नवनवीन वळणं येत आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले, तर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली। त्यानंतर आता विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली। त्यामुळे या घटनेला आणखी नवं वळण मिळाले। सुरेंद्र अग्रवाल यांच्या अटकेमागचं नेमकं कारण काय आणि या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी। शनिवार 18 मे रोजी मध्यरात्री पुण्याच्या कल्याणीनगर मध्ये प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याने दारू पिऊन गाडी चालवली आणि 2 तरुणांना चिरडलं। त्यानंतर त्याला 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवण्यात आले। आपला मुलगा दारू पितो हे माहिती असताना त्याला पब मध्ये पार्टी करण्यासाठी पाठवणं आणि त्याच्याकडे गाडीचा परवाना नसताना नंबर नसलेली गाडी त्याला चालवायला देणं यासाठी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांनाही पोलिसांनी अटक केली। अपघाताच्या घटनेला 1 आठवडा झाला असताना आता यात आणखी एक नवा ट्विस्ट आलाय। वेदांतचे आजोबा आणि विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना देखील शनिवारी पोलिसांनी अटक केली। वेदांत चालवत असलेल्या पोर्शे कारच्या ड्रायव्हरने स्वतःवर गुन्हा ओढवून घ्यावा यासाठी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला पैशाचं आमिष दिलं आणि त्याला डांबूनही ठेवलं। त्यामुळे सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली। त्यांनी सांगितल्यानुसार सुरुवातीला कार ड्रायव्हरने भीतीपोटी आपणच गाडी चालवत होतो असा जबाब नोंदवला होता, परंतु त्यानंतर ड्रायव्हर आपल्या घरी जात असताना विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल हे त्याला त्यांच्या घरी घेऊन गेले। त्यांनी त्याच्याकडील मोबाईल घेतला आणि त्याला घरात डांबून ठेवलं। तू कुठेही जायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही, आम्ही जसं सांगू तसं तू पोलिसांसमोर बोलायचं असा दबाव त्याच्यावर टाकला। एवढंच नाही तर त्यांनी ड्रायव्हरला पैशाचं आणि महागड्या गिफ्टचं आमिषही दिलं। दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरची पत्नी आरोपीच्या घरी पोहोचली आणि आरडोओरड करत त्याला तिथून घेऊन गेली। त्यानंतर ड्रायव्हरने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। त्यानुसार कलम 342, 365 आणि 368 अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवल्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांना अटक करून 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। याशिवाय पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरी छापा टाकत तपासही केलाय। सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर एका वादात गँगस्टर छोटा राजन याच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप आहे। या अनुषंगानेही त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पुढे आली। ड्रायव्हरला केलेल्या दमदाटीमुळे विशाल अग्रवाल यांच्याही अडचणीत वाढ झाली। त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे। कलम 75 अंतर्गत अल्पवयीन मुलांची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी ही त्यांच्या पालकांची असते। आपल्या मुलांची काळजी घेण्यात पालकांचा निष्काळजीपणा दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो। त्यामुळे अल्पवयीन मुलाकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना त्याला नंबर नसलेली महागडी गाडी चालवायला देणं आणि मुलगा मद्यप्राशन करतो हे माहीत असताना त्याला पब मध्ये जाण्याची परवानगी देणं यासाठी विशाल अग्रवालवर कोणती कारवाई होते हे तपासानंतर पुढे येईलच। दुसरीकडे सुरुवातीपासूनच पुणे पोलिसांवर या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात येत होता। त्यानंतर आता 2 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ घटनेबद्दल न कळवणे आणि घटनास्थळावरून आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये न आणता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे या दुर्लक्षामुळे आणि त्यांनी योग्य काम न केल्यामुळे दोघांना निलंबित करण्यात आले। देशभरात पुणे अपघात प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत। या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी इच्छा प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतोय। त्यामुळे तपासादरम्यान या प्रकरणात आणखी कोणते ट्विस्ट येतात आणि आरोपींवर कोणती कारवाई होते हे कळेलच। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।